नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। बऱ्याच महिन्यांपासून राज्यातील शेतकरी बांधव हे कर्जमाफीच्या आतुरतेने वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी न होता आता शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार आहे। याचं कारण काय आहे, कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते या यादीतून अपात्र करण्यात येणार आहे, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, सरकारच्या तिजोरीवर 5,000 कोटींचा जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे आणि तो बचतीसाठी आता सरकारने पाऊल उचललेलं दिसून येत आहे। ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा सध्या वेगाने सुरू आहे। या प्रक्रियेत थकबाकीदार शेतकऱ्यांना दिला जात असतानाच प्राप्तिकर भरणारे तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पदाधिकारी अशा सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेपासून वगळले आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची सुमारे 4 ते 5,000 कोटी रुपयांची मोठी बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। शासनाने ही योजना जाहीर करतानाच या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा अंदाज वर्तवला होता आणि त्यासाठी 36,585 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण जे नियोजन आहे ते केले होते। मात्र कडक अटी व शर्तींमुळे अपात्र ठरणाऱ्यांची संख्याही मोठी राहणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे। कारण पहिल्या टप्प्यात एकूण लाभार्थ्यांपैकी 32 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती प्राप्तिकर विभागाकडे पडताळणीसाठी पाठवली होती। त्या यादीतील आतापर्यंत प्राप्त अहवालानुसार 17 लाख शेतकरी पात्र ठरले असून 2 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत, तर उर्वरित 12 ते 13 लाख शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी अद्याप सुरू आहे। त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यत्वे प्राप्तिकरदाते, आजी माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणारे आणि सहकारी संस्था व साखर कारखान्यांतील उच्च पदस्थ अधिकारी या योजनेसाठी पात्र ठरत आहेत। दरम्यान 2029च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50,000 रुपयांच्या लाभाची अट सरकारने रद्द केली आहे। त्यामुळे पूर्वी कर्जमाफी मिळूनही पुन्हा थकीत झालेल्या 12 ते 13 लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना आता 2 लाखांपर्यंतच्या पूर्ण कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे। पहिल्या टप्प्यात अपात्र ठरलेल्या या 2 लाख शेतकऱ्यांमुळे वाचणारा 4 ते 5,000 कोटी रुपयांचा निधी हा अतिरिक्त लाभार्थ्यांसाठी वापरला जाणार असल्याने सरकारवर नवा भार पडणार नाही। याशिवाय थकबाकीदारानंतर आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीलाही हेच निकष लावले जाणार आहेत। राज्य सरकारने थकीत कर्ज असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदानाची योजना केली होती। या घोषणेमुळे या योजनेचा मूळ उद्देश गरजू शेतकऱ्यांना दिलासा देणे हा असल्याने प्राप्तिकर भरणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी तसेच चांगल्या वेतनाची नोकरी किंवा व्यावसायिक घटकांना यातून वगळले असून यामुळे सुमारे 2 लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत। तर मित्रांनो, नक्कीच शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही, कारण की ते शेतकरी ऑलरेडी कर भरतात, कोणत्याही स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आहेत, सरकारी नोकरीवरती आहेत, त्यांना आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा।